टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की महाराष्ट्र कुस्तीगीर समिती आहे। आता दोन आहेत त्याच्यामध्ये, एक आहे संघटना ज्याली अहिल्यानगरमध्ये 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली आणि ही जी संघटना आहे 3 वर्षापूर्वी स्थापन झाली होती। दुसरी आहे परिषद जी आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करते। 70-80 वर्षापासून ती संघटना तिथे काम करते आणि जी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघटना जी आहे ती आजपर्यंत जी कुठली महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली त्याच्यामध्ये कधीही दुजाभाव झाला नाही, चुकीच्या गोष्टी तिथे झाल्या नाहीत। पण परवा जी संघटना आहे, जी नवीन संस्था आहे त्याली जी स्पर्धा घेतली त्याच्यात जर आपण बघितलं तर कुस्तीगिरांसाठी नाहीतर पैलवानांसाठी स्पर्धा घेतली होती का नेत्यांसाठी हेच कळत नव्हते। कारण का जिथं ती स्पर्धा घेतली जात होती त्याच्या अवतीभोवती आपण बघितले तर फक्त नेते बसले होते आणि जे माजी महाराष्ट्र केसरी होते त्यांना बसण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती, त्यांचा सत्कार मान सन्मान तिथे केला गेला नाही, असा कुठेतरी दुजाभाव घेतला गेला आणि जो काही निकाल लागला तो अख्ख्या महाराष्ट्राने बघितला। लहान मुलाला सुद्धा विचारलं तर ते सांगतील की अन्याय काय तिथं पैलवानांवर झालेला आहे। मग अशा पद्धतीने काही ठराविक लोकांना निवडून देण्यासाठी नाहीतर जिंकून देण्यासाठी ती स्पर्धा घेतली असं जाणवतं। आपण जर बघितलं काही बातम्या तसंच काही नेत्यांचं वक्तव्य बघितलं तर सातत्याने अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत, मंत्र्यांपासून पण सत्तेत असणाऱ्या सर्व आमदारांपर्यंत त्यांचं सगळ्यांचं मत असं येत आहे की हळूहळू काही ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांची नावं आपल्याला कमी करावी लागतात। त्याचा अर्थ एकच होतो की या लाडक्या बहिणींच्या मताचा वापर राजकीय दृष्टिकोनातून एकदा करून घेतल्यानंतर आज त्यांची काही जरूरत राहिलेली नाही आणि मग आकडे हे मोठ्या प्रमाणात कमी होत चाललेले आहेत। कदाचित पुढच्या 2-3 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांना जाणवेल की जेवढ्या महिलांना मदत ही सरकारने इलेक्शन पूर्वी दिली होती आणि मदत देत असताना 1 महिन्याचं सोडावं, इलेक्शन बघून 2-2, 3-3 महिन्याचे एकसाथ पैसे त्यांनी दिले आणि आता मात्र पैसे देण्याच्या बाबतीत ते दुजाभाव कुठेतरी करतायत। याच्यावरून एकच जाणवतं की सरकारमध्ये असणारे सर्व नेत्यांनी फक्त सत्तेत येण्यासाठी लाडक्या बहिणीच्या मताचा वापर केला असं आपल्याला म्हणावं लागेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।